निमित्त अधिवेशनाचा आहे, मात्र सिलसिला बैठकांचा सध्या सुरू आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देवगिरीवर बैठक सुरू असल्याचं समजतंय। मंत्री उदय सामंत देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात युती करण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक या तीन नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती मिळतेय। सातत्याने महायुतीतले शीर्षस्थ नेते आगामी पालिका निवडणुका युतीमध्येच लढणार असल्याचं सातत्याने सांगत असले तरी नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळी राजकीय समीकरणं दिसलेली होती। यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते। कुरबुरी सुरू असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या। मात्र आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुतीतली एकी दिसावी आणि शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतल्या तीन पक्षांनी पालिका निवडणुका एकत्रित लढवण्याच्या अनुषंगाने काय नेमकं पुढे घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। याच अनुषंगाने आता भाजप आणि शिवसेनेचे नेते हे सध्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युती संदर्भात महत्त्वाची चर्चा करत असल्याची माहिती मिळते। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीला मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित असल्याचं समजतंय। एकनाथ शिंदेंनी आजच्या या बैठकीबाबतचे सूतोवाच आधीच केलेले होते आणि रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्या सोबत सध्या एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, ही अत्यंत महत्त्वाची बैठक आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने युती संदर्भातली एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण हे एकत्र बसून चर्चा करतायत। साथीला उदय सामंत देखील आहेत असं समजतंय। काय नेमकी अपडेट आहे या बैठकी संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। मात्र ज्या जागा वाटपासंदर्भातल्या ज्या काही दुविधा होत्या त्याबाबत अद्याप सुटल्या नव्हत्या। मात्र एक दिवसाआधी जर आपण पाहिलं तर अमित शहा यांची भेट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आता एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झालेली आहे। एकूणच मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे महायुतीसाठी आणि यावेळेस मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर असावा यासाठी सगळ्या रणनीत्या तयार आहेत। मात्र जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अडकलेला होता। या बैठकीत तो तिढा सुटू शकतो। यासोबतच पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, पुणे असेल, अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत यामध्ये देखील महायुतीनुसारच आपण निवडणुका लढवाव्यात आणि विजय साकार करावा यासाठी जे प्रयत्न आहेत ते महायुतीचे आहेत। मात्र जागा वाटपाचा तिढा तो कुठे अडकला होता तो या बैठकीतून सुटण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बैठक आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या निवासस्थानी पार पडते। पण उमेश, यामध्ये महायुतीतला जो तिसरा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबतची चर्चा नेमकी केव्हा होणार आहे? कारण शिवसेना आणि भाजपचे नेते तर या बैठकीत दिसत आहेत, राष्ट्रवादीचे नेते काही या बैठकीत दिसत नाहीयेत। त्यांची काही वेगळी बैठक आयोजित करण्यात येणार आहे का किंवा त्या अनुषंगाने काही वेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे का? अजिंक्य, या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये खास करून आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये महायुतीतल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षामध्ये सातत्याने टकराव होताना पाहायला मिळाले, विरोधाभास होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक वेगळा मेसेज जो आहे तो महाराष्ट्रात गेलेला आहे। तो सध्या जास्तीत जास्त लवकरात लवकर निपटारावा किंवा तो दूर व्हावा यासाठी प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत। त्यामुळे सगळ्यात आधीची बैठक झालेली ती एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात, कारण सातत्याने वाद होत होते। श्रीकांत शिंदे यांच्या थेट मतदारसंघातले नगरसेवक असतील, माजी नगरसेवक किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या पक्षात घेण्यावरून नाराजी जी आहे एकनाथ शिंदे यांनी थेट बोलून दाखवलेली दिल्लीच्या ज्येष्ठ भाजप नेत्यांबरोबर थेट अमित शहा यांना आणि त्यामुळे ही नाराजी दूर व्हावी यासाठी ही पहिली बैठक जी आहे ती या सगळ्या संदर्भात सध्या सुरू आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या बैठकी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।